नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं तर निर्जीव वस्तू असेल तर आपण बुक्स साईज असं नाही लिहत, तर साईज ऑफ द बुक असं लिहितो. म्हणजे प्रिपोजिशन ऑफचा वापर आपण करत असतो. हा पॉईंट पाहिला आपण. आता हे इथे पाहणार आहोत की जर ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे संबंधकारक असेल आणि तो ओळखायचा असेल तर नामाला कुणाचा या शब्दाने प्रश्न विचारला तर आपल्याला संबंधकारक कळतं. जसं रामाज डॉग, तर प्रश्न विचारायचा हुज डॉग, मग उत्तर येतं रामाज डॉग. लक्षात आलं. आता ॲपॉस्ट्रॉफी बनवण्याचे काही नियम म्हणजे संबंधकारक तयार करताना काही नियम आहेत, ते मी मागच्या व्हिडिओमध्ये काही एक्सप्लेन केले. जेव्हा एकवचनी नाम असेल तर संबंधकारक बनवताना काय करायचं, तर इसके शेवटच्या म्हणजे शेवटी काय करायचं, ॲपॉस्ट्रॉफी लावायचं, ॲपॉस्ट्रॉफी एस लावायचं. जसं द बॉईज शर्ट, आता द बॉय BOY आणि ॲपॉस्ट्रॉफीचं चिन्ह देऊन येस लिहिलं की बॉईज शर्ट, मुलाचा शर्ट असं. किंग्ज सन हे आपण पाहिलं. जेव्हा नियम पुढचा, जर नाम अनेक वचने असेल आणि नामाच्या शेवटी यस ऑलरेडी असेल तर अशा वेळेला संबंधकारक तयार करताना ॲपॉस्ट्रॉफी यस नंतर ॲपॉस्ट्रॉफी लावायचं. जसं BOY यस, आता बॉईज म्हणजे मुलांची, म्हणजे बॉईज म्हणजे मुले, अनेक मुले. मग आता याचं आपल्याला मुलांची शाळा म्हणायचं आहे, तर मग ॲपॉस्ट्रॉफी ह्या यस नंतर ॲपॉस्ट्रॉफीचं चिन्ह लिहायचं आणि पुढे सगळं लिहायचं स्कूल. बॉईज स्कूल म्हणजे मुलांची शाळा, गर्ल्स कॉलेज म्हणजे मुलींचे कॉलेज, हॉर्सेस टेल म्हणजे घोड्यांच्या शेपटी. काही असे नामी असतात ज्यांचे अनेक वचनात यस नसतं. काही असे नामे असतात यस असत नाही, म्हणजे यस लागलेलं नसतं. आणि अशा वेळेला त्याचा आपल्याला जर संबंधकारक बनवायचा असेल तर आपण काय करायचं, ॲपॉस्ट्रॉफी यस ठेवायचं. आता मॅन हा एकवचनी शब्द आहे आणि त्याचं अनेक वचन काय होणार, मेन. मग याच्यात शेवटी यस नाही आहे, मग आपल्याला माणसांचा दृष्टिकोन असं जर आपल्याला म्हणायचं आहे तर मेन ॲपॉस्ट्रॉफी यस आणि नंतर लिहायचं व्ह्यूज, मेन्स व्ह्यूज. मुलांच्या पेन्सिली, मग चिल्ड्रन्स पेन्सिल असं. लक्षात आलं. जेव्हा एखादी पदवी दाखवायची आहे, उपाधी दाखवायची आहे, तर त्यावेळेला अनेक शब्द एकत्र आले असतील तर शेवटच्या शब्दाच्या नंतर ॲपॉस्ट्रॉफीचं चिन्ह आणि यस लावायचं. जसं महाराज ऑफ बिकानेर हॉर्स, आता बिकानेरच्या महाराजांचा घोडा. द द महाराज ऑफ बिकानेर, या बिकानेर नंतर ॲपॉस्ट्रॉफी यस लावायचा आणि नंतर शेवटचा शब्द लिहायचा हॉर्स. द गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज ऑर्डर म्हणजे भारत सरकारची आज्ञा. जेव्हा एक नाऊन एखाद्या दुसऱ्या नामाबद्दल विशेषता सांगत असेल किंवा एखाद्या दुसऱ्या नामाबद्दल आलेलं असेल, म्हणजेच नाऊन केस इन अपोजिशन असेल, म्हणजे पहिल्या नामाविषयी दुसरं नाम सुद्धा आलेलं असेल, म्हणजे नाऊन इज के अपोजिशन असेल, तर ॲपॉस्ट्रॉफी यसचा वापर कुठे करायचा, तर अशा वेळेला शेवटच्या शब्दात करायचा. जसं बघा, ही मॅरिड हिज एनिमी मोहन्स डॉटर, आता त्याने त्याच्या शत्रू मोहनच्या मुलीशी विवाह केला. लक्षात आलं. पुढचं, जेव्हा दोन नामे एका दुसऱ्याशी एक म्हणजे घनिष्ठ संबंधित असतील किंवा त्यांचा घनिष्ठ संबंध असेल, अशा वेळेला ॲपॉस्ट्रॉफी यसचा वापर आपण केव्हा करायचा आहे,
शेवटच्या नामानंतर करायचं आहे. जसं उदाहरण पहा, इट हॅपन्ड ड्युरिंग विलियम अँड मायाज रिजन. लक्षात आलं? अशा प्रकार पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत तो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.